shot. Extravagance at the end. इंडिया बढ़ेगा इंग्लैंड से 1 जुलाई से धुलाई का मजा अब सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, तुमची हसण्याची तल्लफ भागवण्यासाठी घेऊन आलोय कडक विनोदाचा प्याला, अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम। मंडळी, आता आपण जाणार आहोत एका शाळेत जिथे निखिल बने आणि दत्तू सोबत दंगा करतेय कल्याणची चुलबुली शिवाली परब, आणि या खोडकर मुलांना कंट्रोल करण्याचं काम करतोय कॉमेडीतला मास्टर भूषण कडू। या सगळ्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। ए ए अरे ए अरे ए बने ए काय करतोयस? अरे वलवायचे ना, बोट वलवायचे, तू काय रस्ता खोदतोयस? आणि कुठल्या बाजूला वल्ली धरलेत तुम्ही? तुम्ही बोटीत आहात ना? पाणी बोटीत आहे का? हा, दोघं एकाच बाजूला वल्लवताय तुम्ही? इकडे पाणी आहे ना? उद्या उद्या आहे रे गॅदरिंगचा हा कार्यक्रम, हा ते व्यवस्थित करा। चला चला चला, परत वन मोर। सर आते हो का सर? अरे शिवाली बाळा, ये बाळा, ये सर सर आम्ही 2 मिनिटं लेट आलो तर आम्हाला अंगठे धरून उभे करता तुम्ही। ही 15 मिनिटं लेट आली, हिला कसं आत घेतला? ती आपल्या शाळेच्या ट्रस्टींची मुलगी आहे, तिला मी कसं ओरडणार? पप्पा हे तेच ट्रस्टी ना ज्यांना तुम्ही घरी डोक्याला तापे म्हणता? अरे गप्प ना, तू नोकरी घालवणारस का माझी? आणि पप्पा 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 काय म्हणतोस? हे बघ, शाळेमध्ये इतर विद्यार्थी ज्या नावाने मला संबोधतात त्याच नावाने माझा उच्चार करायचा। इकडे ए बेटा बाळा, शिवाली, उद्या आपल्या शाळेमध्ये गॅदरिंग आहे। हो सर। आणि तुझे वडील म्हणजे आपले ट्रस्टी साहेब ते स्वतः प्रमुख पाहुणे आहेत। हो सर। तेव्हा त्यांच्या समोर कार्यक्रम चांगला सादर करायचा आहे आपल्याला। हो सर। मला सांग शिवाली बेटा, काय करायला आवडेल तुला? सर मला बनेला पटवायला आवडेल सर। काय? हो सर। सर माझं बनेवर खूप प्रेम आहे सर। सर त्याला सांगा ना मला पटायला सर। काय? सर त्याला सांगा ना माझ्याशी लग्न करायला, बने पटना मला, बने पटना। सर 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 हिला सांगा ना सर, मी तसा मुलगा नाहीये सर। सर मला नाही पटायचं सर, तिला सांगा ना सर। ए बने रडतो कशाला? तुला आपल्यापेक्षा चांगला आयटम मिळणार आहे काय? अरे काय मिळणार आहे काय? काय काय बडबडताय तुम्ही? ए शिवाली बाळा, गप बस ये इकडे, ह्या बाजूला आहे, ह्या बाजूला आहे। ए बने, रडू नको बने। आणि काय चाललंय तुमचं? अरे आपण गॅदरिंग विषयी चर्चा करायला जमलोय ना? हो, सर। काय करशील तू उद्या गॅदरिंग मध्ये? स्वागत गीत म्हणशील तू? चालेल ना सर, चल बने आपण करून दाखव। 1 2 3 स्टार्ट। काय तू काय जिलब्यांचं दुकान टाकलंयस? भरली कडे आता। आणि ए शिवाली बाळा, काय अगं, सर? हे कुठलं स्वागत गीत आहे? सर मी तुम्हाला सांगते, बने शाळेत आला ना की मी त्याला बघून असं स्वागत गीत बोलते सर आणि त्याचं स्वागत करते सर। सर ओ सर बघा ना, ही असंच करते, मला रस्त्यात ना अशी छेडत असते आणि मला बोलते मला पट, नाही तर पप्पांना नाव सांगून पटावरून नावच काढून टाकेल। ए शिवाली, त्याला पटायचं नसेल तर सोड, मी तयार आहे पटायला। ए पटायला तयार आहेस? हं? तू पटाला शाळेमध्ये बोललं पटाला, तू गप्पा। सर चौशीची पोरगी आहे सर। Sorry. सर आपल्यावर लाईन मारणाऱ्याला मारायचा नाही, त्याला धमकी द्यायची नाही। अरे हे बघ, आपण त्याला हो बोलू नाही बोलू तो आपला पर्सनल प्रश्न आहे सर, कळलं ना? हे बघ, आमच्यामध्ये तू पडणारा कोण आहेस? अगं तो मुलगा आहे माझा। ते गरीब। हे बघ, इथे आपल्या लाईनीत उभा आहे, तो आपल्यासाठी लाईनीत उभा आहे, त्याला ओरडायचं नाही, समजलं ना? नाही ग, तुझा काहीतरी गैरसमज होतोय। तो तुझ्या पाठी आहे म्हणून त्याला मारत नाहीये, तो माझ्या पोटी जन्माला आलाय म्हणून त्याला मारतोय मी। अजून मारा, हा? अजून मारा सर। अरे काय अवलादी आहेत हे बघा, ते पटणं लाईनीत ह्या सगळ्या गोष्टी नका करू माझ्याकडे। हा, आपण गॅदरिंग वरती लक्ष केंद्रित करूया। हो सर, चालेल हा, सर। काय करशील तू सांग बघू? सर काय करू? गोष्ट सांगशील तू? चालेल सर। हा, तू एक काम कर, साधी हिसाब नीती मधली ससा कासवाची गोष्ट सांगशील तू? सर मला येते ससा कासवाची येते? गोष्ट. Yes, ए, sir. बसा रे बसा, Yes, गोष्ट sir. सांग तू, गोष्ट सांग। सर तर एक असतो ससा। ए ए ए शिवाली, 2 ससा आणि 1 कासवाची गोष्ट सांग ना। काय काय ह्या गोष्टीमध्ये 2 ससे कुठून आले? ही कासव, हा 1 ससा, मी 2 ससा। दाढीवाला ससा तुझ्या बापाने बघितला होता रे काय रे कधी?
मग दाढीवाला विद्यार्थी तुमच्या बापाने बघितलं होता का कधी? ह्या पट्टीने खरडवीना सांगतोय मी. दाढीचं कौतुक सांगू नकोस, तुझ्या दाढीचं कौतुक नको सांगूस. मला दाढी येत नाही. अरे जी काही थोडीफार येते ना ती खोड रबरने खोडून पण जाते. अरे मला दाढी येत नाही, माझ्या बायकोला दाढी नाहीये. इयत्ता 3री मध्ये तुला कुठून आली दाढी? हा भरगतच दाढी घेऊन आलाय. मी आजोबांवर गेलोय. नशीब तू आजोबांवरतीच गेलायस. आजूबाजूच्यांवरती गेला असतास तर काय झालं? सर तू गबस. हा तू गोष्ट सांगा. हो सर एक असतो ससा बने सारखा मऊ मऊ आणि एक असतो कासव माझ्या सारखा आणि एक असतो रांडुकर याच्या सारखा. ती तुला रांडुक्कर म्हणाली, तुला कौतुक वाटतंय? हा थोबड पुढे करून काय करतोस तू? अरे मला थोबड दाखवायला कुठे जागा नाही शिल्लक ठेवलीस तू. सर अरे अपमान करते ती तुझा. सर मी सांगू सर. हा, काय? सर एक असतो ससा एक असतो कासव एक असतो रानडुक्कर आणि सर कधी ससा पुढे कधी कासव मागे कधी ससा पुढे कधी कासव मागे कधी ससा पुढे कधी कासव मागे आणि सर एक वेळ अशी येते की दोघही बरोबर धावत असतात आणि मग कासव गपचूप हळू गपचूप. कासव गपचूप ससाच्या कानात काहीतरी सांगतो आणि ससा झाडामागे जाऊन घट्ट डोळे मिटून असा बसतो आणि कासव जिंकतो. अशी देन ना. गबस जरा. शिवाली बाळा हे सगळं कळलं, पण ते कासव त्या सशाच्या कानात असं काय सांगतं की जेणेकरून ससा रेसमधनं माघार घेतो? सर कासव बोलतं ससुल्या आय लव्ह यू. हो सर मला आय लव्ह यू बोलली तुला सर. नाही रे, सशाला बोलते ती. तू कशाला रडतोयस? हे आणि मग रांडुकर लागते ना. तुला रानडुकरामध्ये जाम इंटरेस्ट आहे. तुला रानडुकर पाहिजे. तुला अपमान करते ती तुझा, कळलं? हा रानडुक्कर तुला काय वाटतं? तुला अभिमानास्पद वाटतं तुला? सर ते सगळं राहू द्या ना सर. राहू द्या. सर, याला सांगा ना मला पटायला सर. बने असा ससा जिंकल्यावर कासवाने कसं गाजराची पार्टी दिलेली होती तेव्हा मी तुला ना असं आईस्क्रीमची पार्टी द्यायला तयार आहे. आईस्क्रीमची पार्टी द्यायचं बोलते सर. मला आई बोलली होती आईस्क्रीम खाल्लं ना की सर सर्दी होते. हे शिवाली मला चालेल आईस्क्रीम. माझी मम्मी काय नाही बोलणार. का अरे का तुझ्या मम्मीला ना, तुझी मम्मी कुठून, तू काय कसा निपजलायस तू? कसा आलायस तू? आईस्क्रीम दे. घालू घशात घालू. काढू आईस्क्रीम बाहेर. काय हसतोयस की रडतोयस? तर याला सांगा ना सर मला पटायला. हो सर हिला सांगा ना, मला नाही पटत सर. सर माझ्या घरच्यांना कळलं ना तर माझं लग्न दुसरीकडे लावून देतील सर. असं कसं दुसरीकडे लग्न लावून देतील? असं कसं दुसरीकडे लग्न लावून देतील? हे बघ तुझ्या भर लग्नात नाही तुझी डोली लुटली ना तर नाव नाही सांगणार शिवाली म्हणून. सर माझी डोली लुटायची बोलते सर ही. मी काय करू सर? हे शिवाली त्याला नाही लुटायची डोली, तू माझी डोली लुट. चल रे. सॉरी. इकडे डोली मुलांची कधी डोली असते का रे? हा का डोली लूट. आपण मध्यमवर्गीय माणसं आहोत, कळलं? आपण लग्न झाल्यानंतर मित्राची गाडी घेतो टेम्पररी, त्याला 4 गुलाब लावतो आणि वरात म्हणून नाचत आपण घरी येतो. आपली डोली बिली काय नसते. हा काय तू काय करशील शिवाली बाळा? माझी नोकरी तुझ्या हातात आहे. ह्या स्नेहसंमेलनामध्ये हे पटवापटवी, लाईन मारणं, लग्न हे सगळं सोडून वेगळं काय करशील? डान्स करशील तू? सर चालेल. बाप्पा तुम्ही माझ्याकडून रात्री डान्स गाणी भाषण सगळं करून घेतलं, त्याचं काय मग? ए ना बाळा ऐक ना सोन्या,
मला तुझ्यामध्ये उद्याचा शिक्षक दिसतोय रे. हां, शिक्षकाचा मुलगा आहेस ना. आपण काय करायचं, खूप शिक्षण घ्यायचं, शिकायचं, शिक्षकाची नोकरी पत्करायची, नंतर मग इलेक्शनच्या बूथवरती जायचं किंवा मग जनगणना करायला जायचं. आपलं खरं काम ते आहे, खरं कर्तव्य आपलं ते आहे. तुम्ही विसरायचं नाही, लक्षात ठेव. हां, आणि पप्पा शिवाली पण शिक्षक होणार. नाही चुकतोयस तू. तू शिक्षकाचा मुलगा आहेस म्हणून तू शिक्षक होणार. ती ट्रस्टींची मुलगी आहे, ती चेअरमन होणार. आणि बने त्याचं काहीच नाही होणार. सरांचं ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर मग आयुष्यभर संसाराचे टाळ कुठत बसलेला असेल कुठेतरी. तू काय करशील? सर काय करू सर? सर मी पाडे बोलून दाखवू सर? ए वेडे, काय बोललीस तू हे? सर पाडे बोलून दाखवूच का? टचकन डोळ्यात पाणी आलं ग. चांगलं पाडे पाडे म्हणशील? हो सर पाडे म्हणते सर. हा म्हण, पाडे म्हण, पाडे म्हण. सर बे का बे बे दुने नऊ बे त्रिक सहा बे दाये वीस तीन एके तीन पाची पाची 15 सप्पी आठी 26 से 20 से 6 नाही 4 एके 4 4 दुने 8 4 त्रिक 9 4 चौक 20 से 4 आठे 26 वा 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 भूषण दा, तू इतके पंच हाणलेस दत्तूला, मजा आली. मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसाद दा. छान, धमाल. नक्की कोण कोणाची शाळा घेतं या शाळेत तेच कळत नव्हतं. आहा. नाही पण भूषण, शब्दांवर खेळण्याची तुझी जी हातोटी आहे ना, ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे. दत्तू, प्रत्यक्षात तुला किती वर्षाचा असताना दाढी आली होती? मजा आली दत्तू, मजा आली. उत्तम कॅरेक्टर अशी. बने, फार मस्त कॅरेक्टर पकडलं होतंस. शिवाली नेहमीप्रमाणेच खट्याळ, मिश्किल आणि गोड. मजा आली, खूप मजा आली. धन्यवाद मंडळ, आभारी आहे. मंडळी, सन्मान आणि अपमान हातात हात घालून येण्याचा प्रसंग समीर चौघुलेवर वारंवार येतो. चला तर मंडळी बघूया विशाखा सुभेदारनं समीर चौघुलेचा केलेला सन्माननीय अपमान. अरे यार, सई प्रसाद कसे आहात यार? अरे फर्स्ट क्लास. अरे आज मी प्रचंड खुश आहे यार. आज मी एका रियालिटी शो मध्ये जज झालोय. वाव, बात आहे यार. आम्ही जाऊ. अरे नाही, डान्सिंगचा रियालिटी शो आहे. तुम्ही बसा यार. टेन्शन मी खरं सांगू यार, माझं आयुष्यभराचं स्वप्न होतं कुठल्या तरी रियालिटी शोचा जज व्हायचं रे. वा. तुला माहित नसेल प्रसाद, तू एकदा हास्य जत्रेला नसताना, तुझं लक्ष नसताना मी एकदा बसलो होतो तुझ्या खुर्चीवर. इतकं बरं वाटलं होतं मला. तो दिवस आठवतोय कारण त्या दिवशी माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. अच्छा. मी तुझ्या खुर्चीत बसलो आणि मला काय झालं नंतर माहित नाही, पण घरी पार्टी होती लग्नाची, मी नाही दिली ती. मला माहित नाही काय झालं ते, पण आज मी प्रचंड खुश आहे यार. मी आज जज आहे यार. मैंने जजेस को बुलाओ. सब रेडी है ना? हा मॅडम, समीर सर आले. अरे हॅलो हॅलो. ऍक्च्युली मी सकाळी 6:30 आलो आहे. मला कॉल टाइम चुकीचा मिळाला. अरे मी आलो तेव्हा व्हॅनिटीवाला आणि मी दोघेच होतो ऍक्च्युली. काय यार बने, हा काय करतो तू? समीर शहनाईवाला आणि समीर चौगुले, फरक नाही कळत रे. नाही मॅडम, हे पण कधी कधी करतात ना. अरे गोंधळ झाला माझा. सर एनिवे सर, मायसेल्फ, मी या शोची डिरेक्टर मालविका सर. अरे, सर 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 सोशल डिस्टन्सिंग. Oh, yes, of course. सर मी तुमची जाम मोठी फॅन आहे. मला तुमचं काम ना खूप आवडतं. Thank you. गुड सेन्स ऑफ ह्युमर. Yeah. यू आर जस्ट इम्पेकेबल. काय कमाल टाइमिंग आहे तुमचं. बरे मैंने बोला था ना, सर आएंगे तो आग लगा देंगे. आग, आज दंगा है, मरणार आहे मी. ए, हाय शिवा. हॅलो हॅलो ए, हॅलो मॅडम, darling. आता सोशल डिस्टन्सिंग नाही आहे का तुमचं? मला मगाशी तुम्ही फ्लो मध्ये झालं. नियम नियम नियम. या, राजू, या, मालू, yes, yes. नो नो, तू बघितलंस का कोण आहे? ओ माय गॉड, अरे यांना कोण ओळखत नाही. अरे ही इज व्हेरी फनी. मी बोलले तिथं दंगा होणार आहे मग. मी खरंच एवढं आहे का? मला आई, कळलं आई, नाही. आज मरणार आहे आपण. सर प्लीज टेक युअर सीट. एक 10 मिनिटात आपण करूया रेडी. ओके, या, या, या. हा, जर टचअप वगैरे करून घे प्राजू. चल. ऐक, सगळीकडे सॅनिटायझर मार. हां.
इकडे इकडे या मी सर हाँ पानी की बोतल रखना पे हाँ इधर भी मारो सनी ए इधर भी जरा सॅनिटायझर मारो इधर सर सर हां. ते त्यांचं पर्सनल आहे तुमचं बॉय आला असेल तर त्याला सांगा ना करायला. होता बॉय ॲक्च्युली माझ्याकडे पण आज पहिल्याच दिवशी तो नाही आला कारण त्यांनी घरी सांगितलं ना की समीर चौगुल्यांचा बॉय म्हणून जातोय तर त्यांनी परमिशन नाही दिली घरच्यांनी. नाही सर केलेला होता मी ॲक्च्युली हे सर काय हरकत नाहीये. हां. कसं आमचे ते स्पॉट दादा आहेत तुम्हाला जर काही लागलं ना तुम्ही त्यांना सांगू शकता. नाही देत आहेत माझा मुद्दा तोच आहे. मी काय आहे ना सकाळपासून मी 6:30ला आलेलो आहे ना एक पाण्याची बाटली दिली आहे बघ मी पुरून पाणी पितो. असं नाही होत ना मी नाही ना मी आल्यापासून मला चहा सुद्धा मिळालेला नाहीये अरे. की मैं ऐसा खुद से कभी नाही बोलताय. सकाळी 6:30ला आलोय चहा देणार दोनदा विचारून गेले साहेब चाय नाश्ता लावू क्या पण आणलं कोणीच नाही. मग प्रॉब्लेम काय होतो आपल्याला आस लागते ना आता मिळेल मग मिळत नाही मग प्रॉब्लेम होतो आणि दुसऱ्यांच्या व्हॅनिटीत घेऊन जाताना मग आपल्याला असं होतं ना अरे बापरे त्यांच्याकडे गेला आपला अरे यार मी अरे जोक नाही सांगत आहे माझ्यावर घड एक मिनिट स्पॉट दादा जल्दी आओ दादा सरांना बघा सर कॉमेडी स्टार आहेत ते. कॉमेडी नसलं तरी काय झालं माणूस आहे ना. हां. हा त्याच्याकडे नीट लक्ष द्या चहा नाश्ता वगैरे सगळं प्लीज बघा. Yes, हा yes, thank you. प्लीज टेक केअर पाणी द्या. हां थँक्यू सर, पहिल्यांदा आणली असतीस तर मग हे झालं असतं. एनिवे जा सर बसा ना Yes, सर yes, of सर course. बसा प्लीज सर जे काही घडलं त्यासाठी आय एम सो सॉरी. अरे नाही तुम्ही कशाला सॉरी म्हणताय हे बघ, आपण एकदा काम करायला लागलो की- प्राजक्ता लिसन I'll call you later. या शोचा TRP आपल्याला खूप दमदार वाढवायचा Oh, आहे. yes. खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्यावर चॅनलनी ना खूप गोष्टी आपल्यावर टाकलेल्या आहेत ओके सो कडक करायचं आहे Yes. सो पहिली गोष्ट ना मी काही गोष्टी क्रिएट केल्यात ओके काही मुवमेंट ठरवल्यात त्या आपल्याला ऑन स्टेज अशा घडवायच्या आहेत ड्रामा क्रिएट करायचा सो दॅट ऑडियन्स आपल्याकडे येईल गॉट इट. पण हे सगळं मी प्राजक्ता आता तुला सांगितलं ते लक्षात ठेवा. Yes, yes. हा? तिला सांगितले म्हणजे ऍक्च्युअली मी पण तिकडे बाजूला बसणार आहे, तर आय कॅन शेअर म्हणजे नाही ऍक्च्युली सर ऍक्च्युली ना चॅनलनी ना खूप वेगळं डिसाईड केलंय सर तुमच्यासाठी. म्हणजे एक वेगळं क्रिएटिव्हिटी वापरली सर म्हणजे ऍक्च्युली ना वेगळ्या पद्धतीने तुम्हाला इंट्रोड्यूस करणार मला खरंच करणार? येस Oh, really? येस Oh, that's great. त्यांच्या ना वेगळ्या अपेक्षा आहेत तुमच्याकडनं सर. Really? हा म्हणजे ना ह्या शो मध्ये या डान्स रियालिटी शो मध्ये ना हा. तुम्हाला एक कॉमेडी एलिमेंट म्हणून घेतलंय सर. म्हणजे जज आहे का नाही नाही सर तुम्ही जज हा, आहात judge आहे. हा, judge. जज आहात म्हणजे हे रेग्युलर जजेस असतात ना तसे तुम्ही जज नाही आहात अच्छा. सर तुम्ही असे कॉमेडी जज आहात कॉमेडी जज. कॉमेडी जज कधी असतो? कॉमेडी जज असा प्रकारच नाही आहे. सर असतो ना वेगवेगळ्या टर्म्स आहेत जजेसच्या म्हणजे कसं की खटाळ जज असतो हा. म्हणजे कसं की मिश्किल जज असतो हा. म्हणजे कसं की रुबाबदार जज असतो तसं एक कॉमेडी जज आहे सर. हा नाही बरोबर आहे कॉमेडी जज आहे पण मी आता आयुष्यभर आतापर्यंत मी हेच मी करत नाही मी हेच करत आलोय माझा मुद्दा तो आहे. एक कमाल करता तुम्ही. आणि हो मला तुम्हाला एवढंच सांगायचं मी हे करत आलेलो आहे ना आता पुन्हा मी तेच करायचं म्हटल्यावर सर त्याच्यात ऍक्च्युली तेच ना सर ऍक्च्युली हे सगळं तुम्ही केलं ना सर ते समीर चौगुले म्हणून केलं सर. हे तुम्हाला कॉमेडी जज म्हणून करायचंय सर कळलं का त्यामुळे वेगळे पण आहे सर कमाल होणार कन्सेप्ट. अच्छा तुम्हाला वाटतंय हो नाही, सर. हरकत नाही मला एक तुम्हाला असं विचारायचं हा, होतं सर. की हे जरा चेंज केलं तर चालेल का? नाही सर छान दिसतंय हे सर. आणि हे फार वाईट दिसतंय लग्नात ते बत्तीवाले असतात ना असे उभे असतात ते तसं ते मला ऍक्च्युली वाटतं. अरे कॉमेडी I missed it यार. हे प्राजक्ता बघितलं तू सर परत Please, please, please. लग्नात जे बत्तीवाले ऐका ते माझा मुद्दा तो आहे की हे नको असं हे काढा. सर सुंदर दिसतंय हे सर हा रंग तुम्हाला खूप सूट करतोय आणि कसं सर चॅनलनी ठरवलंय ना आता रिजेक्ट नाही करतायत सर. अच्छा. चला रोल चला Yeah, चला आपण ready, take ready. करूया चल सर बसा प्लीज. ओके मॅडम ड्रायफ्रूट. हैंड ग्लव्स कहाँ है तुम्हारे? हैंड ग्लव्स क्यों नहीं पहने? आउट पहन के आओ. ए सुनो मेरे को वो वाला चाहिए. नाही नको ना आहे माझं नाही माझं सेपरेट आहे ना ते सेपरेट येईल त्याचा काय प्रॉब्लेम नाहीच आहे मला मुद्दा तो नाहीच आहे सेपरेट. सर ये क्या लाया तुम? मैं तुमको क्या ड्राई फ्रूट्स बोला ना ये क्या ये मूंगफली का ये क्या लाया तुम? सर्व खत्म हो अरे गया. ऐसा कैसा खत्म हो गया भूईमुख का ये तुम इधर लाया हाँ? खत्म कैसा हो गया? तो लेके जाऊं? रुका अभी रहने दो तुम जाओ उधर. मगाशी तुम्ही ऑफर केलं होतं आता आहे का ऑफर तुमची? अहो जोक नाही मी खरंच विचारते थोडस ऑफर. You're so funny. एक ही घ्या एक तुम्ही तीच द्या मला
चलो सायलेन्स ऑन द फ्लोर. हा सर टेक करूया ना. हा, ठीक. Ready? हा रेडी रेडी. हा चलो सायलेन्स रोल. चलो कॅमेरा ऍक्शन. हेलो राम राम आदाब चेंगे बेंगे रेंगे शेंगे कैसा रे तुम सब लोग. मी शिवाली परब तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते एक महा डेंजर डान्सिंग शो मध्ये ज्याचं नाव आहे नाच मेल्या नाच. तर आपला पुढचा स्पर्धक आहे फिल्टर पाड्याचा झायकल मॅक्सन. हाय Hi, हाय hi. प्रणिता मॅम हाय Hi. ऍक्च्युली माझी तुझं आई नाव काय म्हणाला? माझं नाव गौरव मोरे. हाय हाय मॅडम ऍक्च्युली माझी आई तुमची खूप मोठी फॅन आहे Oh. आणि तिने खास तिच्या हाताने लाडू बनवलेत तुमच्यासाठी. तर मी देऊ तिकडे येऊन. अरे प्लीज दे ना. थँक्यू मॅम. थँक्यू सांगताना you. थँक्यू. काय बाकी आईने दुसऱ्या जजला काही नाही का दिलं? वा खूप सुंदर खूप सुंदर. थँक्यू. काय प्रेम असतं ना फॅन्सचं. हो माझ्यावर पण प्रेम आहे फॅन्स. माझी चित्र वगैरे काढतात. माझ्यासारखे दिसत नाहीत ती, तरी शेवटी प्रेम महत्वाचं असतं ना. Yes, शेवटी yes. आपण कसं असतं. चला चला कंटिन्यू गाईज. चलो रोल. येस गौरव रेडी. Yes, ma'am, ready. रेडी Yes. ऍक्शन बाबू. ऍक्च्युली ह्या डान्ससाठी मी खूप मेहनत घेतली आहे. मी माझं रक्ताचं पाणी केलेलं आहे. क्या ओके क्या बात आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. चलो थँक्यू म्युझिक. दादा. अरे बोला पोलीस भाग भाग भाग. हा डान्स शिकायला रक्ताचं पाणी केलंय. किती सुंदर ना. प्राजक्ता मॅम हा तुम्ही याला काय विचाराल. भावा व्हॉट अ परफॉर्मन्स मॅन. मला यायलाच लागेल तिथे. सुपर परफॉर्मन्स गौऱ्या. मी आज या स्टेजवर अनाऊन्स करतेय की मी तुला माझ्या पुढच्या फिल्म मध्ये साईन करतेय. दादा कॅमेरा 3. आसुले. हा डान्स मी ॲक्च्युली तुम्हाला अर्पण केलाय कारण तुम्ही सेम माझ्या मोठ्या बहिणीसारखे दिसता. क्लोज. आय एम सॉरी. इट्स ओके. ती आता जगात नाहीये. अरे यार ले क्लोज टाइट क्लोज. मोर. वेडायस काय होल्ड समीर सर तुम्ही नका ना जाऊ त्याच्या फ्रेम मध्ये. तुम्ही का रडताय सर. नाही एक जज रडतोय, हा पण रडतोय. मी पण फ्रेम मध्ये विचित्र दिसेल ना, मी पण रडून घेतलं त्याच्यात. नाही सर तुम्ही रडाय बिडायचं नाही सर. तुम्हाला कॉमेडी करायची सर. अरे 24 तास कॉमेडी कशी करणार यार. आता ह्याची बहीण गेली म्हटल्यावर मी काय असं करणार का मी त्याच्यावर. एक माणूस म्हणून मला सुद्धा काही भावना आहेत ना, त्या व्यक्त करू नकोय दे. ते भावनिक नकोय सर. आपल्याला भावनिक नकोय सर. एक काम करा ना, चॅनलने डिसाईड केले ना त्याप्रमाणे करूया सर प्लीज. हे फक्त एक माणूस म्हणून मी फक्त सर नकोय ना सर. या अरे तुम्ही ठीक बसा. आहे, जो करणे का वो करो. ले लो. प्लीज चला कंटिन्यू शिवाली कंटिन्यू. येस मॅम. सॉरी. ऑल द बेस्ट गौऱ्या. नाही, एवढं ऑल द असतं बेस्ट. आणि गौऱ्या लक्षात ठेव मोठी. तुला बहीण आहे. थँक्यू. क्लोज ये बात.
प्राजक्ता मॅमच्या शेजारी बसलेले तुम्ही काय बोलाल? एक मिनिट हे करो सर, प्राजक्ता काय- मॅमच्या शेजारी बसलेले मला नाव नाही समीर चौगुले नाव आहे ना माझं इतकी वर्ष काम केलं मी इकडे सर नंतर करणार आहे ना सर अरे, नंतर म्हणजे कधी करणार? प्लीज सर तुम्ही तिचा फ्लो नका ना तोडू सर अरे, flow- मच्छी बोल रे ना सर तुम्ही तिचा फ्लो तोडताय तुमच्या स्किट मध्ये कोणी येऊन तुमचा फ्लो तोडला तर चालणार नाही सर तुम्हाला मुद्दा तो नाहीये सर पण- प्लीज कर कम सायलेन्स सायलेन्स कंटिन्यू मॅम रेडी? कंटिन्यू शिवाली येस मॅम. तर तुम्ही ए! क्या बात ऐसा व्हाट ए, ऐसा की- इम्प्रोवायझेशन क्या बात लव यू बेबी थँक्यू मॅम. येस येस येस. गो तर तुम्ही काय म्हणाल? गप हा गप प्लीज कमेंट द्या सर कमेंट पण गौरव उत्तम नाचलास क्या बात आहे सर. आयुष्यात वादळ येत असतात होल्ड गौरव होल्ड सर होल्ड सर ते फिलॉसॉफी वगैरे नको ना सर तुम्ही कॉमेडी करा ना सर फिलॉसॉफी नका ना झाडू अरे सतत कॉमेडी कशी करू मी सर ठरलंय ना सर काय करू मला सांगा आता फायनल मी काय करू सांग आय टेल यू तुम्ही काय करायचं इथून उठायचं हा. गौरवच्या जवळ जायचं हा. हा लोकांना वाटेल की असं काहीतरी तुम्ही आता सॉलिड रडणार बिडणार आहात खूप इमोशनल वगैरे व्हायचं तर तसं नाही तर तुमच्या स्टाईलमध्ये तुम्ही काय करायचं त्याच्या जवळ जायचं आणि तुमचा वीक आहे ना तो काढायचा आणि त्याच्या डोक्यात घालायचा क्या बात आहे. आणि त्याला खांद्यावर घेऊन नाचायचं ये बनी Very nice. ये बनी अरे काय बने काय मुवमेंट आहे काय वेळ लागले का तुम्हाला अरे मी कोण आहे समीर चौगुले आहे, मराठी स्टार आहे मी नाही करणार आहे सांगून ठेवतोय सर तुम्हाला नसेल ऐकायचं तर तुम्ही चॅनलच्या एपीशी बोला सर ए चॅनलचे मी करतोय चॅनलच्या बीचं मला नाही सांगायचं तो येणार माझ्या मागे दाद्या करणं मग मी करणार मुद्दा तो नाहीये काय करायचं मी करतो चलो कर हे पाहिजे तर घ्या माझ्याकडून चलो Yes, sir. रेडी रेडी ले लो हा ओव्हर ऍक्टिंग करू नका तुला आता सांगतोय डोक्यात गेलं समजा. ले लो गौरव सर. चल ना प्राजू बाद में देखते चल ना चल होल्ड हाँ. हाँ चल चल ऍक्शन तर तुम्ही काय म्हणाल? ओ माय गॉड. फुटेज खातो यार माणूस कमान चला लवकर काढा सर क्लोज टाईट क्लोज कमान सर खांद्यावर घ्या त्याला सर नाचायचे तुम्हाला सर त्याला खांद्यावर घेऊन नाचायचे सर बेटा ये मस्त नाचलास येस सर खांद्यावर घ्या सर खांद्यावर घ्या सर ये बात दादा क्लोज घे बस बस ये अरे सर वा वा काय म्हणू मला मजा आली तुमच्याबरोबर परफॉर्म करताना एवढंच मी म्हणू शकते. हास्य रसिक सई काय म्हणशील? प्राजक्ता यू आर अमेझिंग खूप मजा आली खूप सुंदर ऑब्झर्वेशन आणि खूपच तू जो काही एक ॲटिट्यूड घेतला होतास तो खूपच कमाल होता मस्त टायमिंग पण सुपर्ब थँक्यू विशाखे सुंदर 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 दुसरे शब्दच नाही आहेत माझ्याकडे फारच सुंदर समीर आमचं नशीब आहे की आमच्याबरोबर असं काही घडत नाही त्यासाठी चॅनल आणि प्रोडक्शनला माझे खूप मनापासून आभार आहेत की आम्हाला कमालीचं त्यांनी फ्रीडम दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही कायमच त्यांचे ऋणी असू. खूप सुंदर परफॉर्म केलं. शिवाली मस्त दिसतेस खूप छान दिसतेस. गौरव मस्त मजा आली खूप मजा आली मस्त. प्रसादा. वंडरफुल कॉन्सेप्ट वंडरफुल परफॉर्मन्स. गौऱ्या कुठल्याही क्षणी एखाद्या नटाला असं वाटू शकतं की हे या स्किटमध्ये माझं काय आहे एवढंच आहे ना करू पण या भावना या पद्धतीच्या भावना इथे बसलेल्यांपैकी कुणाच्याही मनात कधीच येत नाहीत. हे तुमचं कौतुक आहे खूप खूप की तो कितीही अगदी बनेच्या इतका बनेने आत्ता केला तेवढा छोटा रोल पण तोही तो तितक्याच इंटेन्सिटीने करतो जेवढा समीर मेन रोल इंटेन्सिटी करतो तेवढाच. हे आपल्या यशाचं गमक आहे असं मला वाटतं या संपूर्ण शोच्या. सम्या
आणि विशाखा, खरं तर तुम्ही दोघांनी आता जज व्हायची पण वेळ आली आहे. इतकं तुमचं काम आहे, इतका तुमचा अनुभव आहे, इतका तुमचा व्यासंग आहे. पण महाराष्ट्राला हसवत ठेवण्यासाठी तुम्ही अजून तिथेच राहा अशी माझी मनापासून इच्छा आहे, मनापासून शुभेच्छा आहेत. वंडरफुल कॅरेक्टरायझेशन. विशाखा, काय ऑब्झर्वेशन होतं तुझं, वंडरफुल. प्राजक्ता, सुपर. त्यांनी तुझ्यावर डाफरल्यानंतर हळूच ती ड्रायफ्रूटची प्लेट मागे काढून ठेवण्याची जागा अत्यंत उत्तम जागा होती. वंडरफुल. खूप मजा आली, खूप मजा. मंडळी, एका तलावाकाठी आता 3 विनोदवीर गळ टाकून बसणार आहेत आणि मला पूर्णपणे खात्री आहे की त्यांना मासे जरी नाही मिळाले ना तरी देखील भरपूर हसे मात्र नक्कीच मिळणार आहेत. नमस्कार. 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 मी श्याम राजपूत. मी MHJ कंपनीत कामाला होतो. आता रिटायर झालोय. काय करणार, इतकी वर्ष मी MHJ कंपनीत राबलो, पण माझी हवी तशी प्रगती नाही झाली हो. कशी होणार, माझ्यासोबत ते 2 एम्प्लॉय होते ना. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, आता पुढे काही सांगायची गरजच नाही. तर आता मी मोकळा झालोय, मी मुक्त झालोय. आता मी माझा, पाठांतर माझं, परफॉर्मन्स माझा. आता कोणी विसरल्यानंतर दादा ते तसं आहे, दादा ते तसं आहे. आता एकच वादा, मीच माझा दादा. माझं की नाही एक स्वप्न होतं. श्याम सुंदर तळ्याकाठी बसलाय, म्हणजे श्याम सुंदर तळ्याकाठी बसला. बघा काय सुचतंय मला. वा 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 वा. तर आज माझं स्वप्न पूर्ण झालंय. मी या तलावाकाठी आलोय. इथे मी फिशिंग करणार आहे. माझ्या हातात हा गळ आहे. माझ्या आवडीचं हे पुस्तक आहे आणि मी इथे मनसोक्त फिशिंग करणार आहे. आज मिनी फिशिंग करणार. नाही पहिले मी फिशिंग करणार आहे. फिशिंग करणार. मी फिशिंग करणार आहे. मी फिशिंग करणार आहे. पहिले मी गळ टाकणार आहे. Shut up, you idiots! You scoundrels! Don't you say I'm fishing here? Why you are shaking in your shoes? Shiver ran down your spine? Have some sense and please keep quiet for some time. Otherwise, get out from here. Wow! Idiots! Don't you see? Have some manners and behave like mature persons. And yo! I'm talking to you. All the time, this is mine, nothing is yours. You shorty confused man. And you shorty over smart pantery. Nice timing. Whenever there are no dialogues, mime, you are fabulous. Whenever there are content-oriented things, then blank of India. Idiots. Don't look like that. I can read your mind through your eyes. Expressive eyes. Just look down. I want complete silence here. मिनी तल्यातलं थोडंसं पाणी पिऊ काय रे? का? कोरे इंग्रजी बोललाय तो. हा इंग्रजी बोललाय पण कोरड मांजा घासायला पडले. लयच ओरडला रे काका आपल्यावर. त्यांनी ना असा गळ टाकलाय, आपण पण तसा गळ टाकूया. चल पण आपण पण टाकूया. गळ टाकूया. अरे त्याच्या हातून छोटी तुतारी आहे ती नाही आपण आणली. आपण आणायला विसरलो ना. माता मी बघतो.
एक्सक्यूज मी व्हॉट? ती आय मीन ती छोटी तुतारी आणायला विसरलो. आम्हाला 2 एक्स्ट्रा असेल तर एक द्या ना आम्हाला. What tutare? ती तुमच्या हातात नाही ती. This is not tutare. It's called pipe. Oh, Yeah. it's pipe? Yeah. Then where is nळ? You're cracking jokes? Do you think it's funny? Shut up. पुस्तक वाचता येत नाही. आपण पण तसंच करूयात. झाला सेटल. घेऊ वाचायला पुस्तक. आणि कामिनी आपला कमनीय बांधा घेऊन घरात शिरली. शक्ती पलंगावर वाट बघतच होता. ती आतमध्ये येताच शक्तीने कामिनीकडे पाहिलं. कामिनीने शक्तीकडे पाहिलं. श्वास दीर्घ झाले. शक्ती कामिनीच्या जवळ आला आणि 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 त्याने तिचं बुंचन घ्यायचा प्रयत्न केला. अरे काय वाचताय तुम्ही? बुंचन. ते बुंचन नसतं रे, ते चुंबन असतं. आणि या प्रणय कथा आहेत ना, या फिशिंग करताना वाचायच्या नसतात का? माझा गळ थरथरला ना इकडे. You can read something different, something. I mean, you can read decent literature. Decently. You got that. Very good. But you are idiot. काय बोललाय काय वासारा? वाच. म्हणजे आवरा इंग्रजीचा अर्थ नुसतं वाच आहे. अरे माझं नको वाचू. दुसरं कुठलं तरी वाच. दुसरं. फर्जाईल दिस साइड अप. कॉन्टॅक्ट अथॉराइज्ड टेक्निशियन्स फॉर रिपेअर्स अँड मेंटेनन्स. हे काय वाचतोयस तू? फ्रीजचं मॅन्युअल आहे. कालच माझ्या घरी नवीन फ्रीज आलाय ना, म्हणून मी फिशिंग करताना कोणी फ्रीजचं मॅन्युअल वाचतं? आता माझ्याकडे जे पुस्तक आहे तेच मी वाचलं ना. आता जे काय वाचायचं ना, ते मनातल्या मनात वाचा. ओके. पण लयच कटाला आले. नाही तर काय. काय करायचं काय रे? काय कळत नाही. चल काटाकाटी घेऊया. काटाकाटी चल Don't make a noise. अरे शांत बसा. अरे तुम्ही पाटोड कथा ना काय चाली राहणार तुमना? कवायच ना दांगडो कर रहा ना दाटे द्या. दलिंदर कथा ना टक्कोरा खावाला येल शकतस का रे तुम्ही? सगळा गड अडकवून टाकला. आणि तुमच्या बापाने पतंगाची काटाकाटी केली होती का रे इथे पाण्यात? हा, बापाने केली होती का? फालतूपणा करून राहिले ते. काढतो गड काढायच्या. अहो तुम्ही आमच्या खानदेशातलेच दिसताय. हो, मी खानदेशातलाच आहे. मला वेगळं काही करूच नका देऊ तुम्ही. जर वेगळं करायचा प्रयत्न केला आलेच ते बरोबर माझ्या. कशाला तर पडले रे इथे? आम्ही तुमची सॉरी मागतो. सॉरी मागतो? अरे शब्दांच्या भिकारी सॉरी मागत असतात का? नाही म्हणजे त्याला असं म्हणायचंय, मी तुमची माफी मागतो. काय ना, अहो ऐका ना म्हणजे आम्हाला नाही फिशिंग ऍक्च्युली काही येत नाही. तर तुम्ही एक काम करा ना, आम्हाला प्लीज फिशिंग शिकवा. नाही प्लीज शिकवा ना. असं नाही. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आमचे गुरुजी व्हा ना. गुरुजी हा शब्द तोंडातून काढू नको तू. अजिबात म्हणू नको. तू मला डायनासॉर व्हायला सांग, सेटकिन व्हायला सांग, मी होतो. पण गुरुजी नको म्हणू. नाही प्लीज बाय ना. आयुष्यभर ते सॅल्यूट घेऊन आयुष्याची माथी झाली माझ्या.
ऐका ना प्लीज 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 तुम्ही आम्हाला शिकवा ना फिशिंग शिकवा ना. नाही रे. आता तुम्ही एवढे विनोद मेहरा सारखे दिसतात तरी पण तुम्ही आम्हाला शिकवणार नाही. हा म्हणजे विनोद मेहराला लपवावं आणि तुम्हाला बाहेर काढावं आवरे किल्लर आहे तुम्ही. मी विनोद मेहरा दिसतो वा म्हणजे मी. अरे विनोद आहे तू मेरा. बापरे बापरे तर शिकाडतो वा मी तुम्हाला. आम्ही फिशिंग शिकणार. ए माशांनो आम्ही तुम्हाला असं पकडणार आणि तळाला घेऊन जाणार. आम्ही फिशिंग शिकणार. अरे अरे मिनी पप्पी मासे पकडणार. पप्पी मासे. हा ते माझ्या सासऱ्याला हिवताप झाले ना तो बोलला घेऊन एक पप्पी मासा. अरे ते गप्पी मासे असतात ना रे. तुला माशाचं नाव माहिती नाही आणि तू त्याला पकडायला चालला. एक गोष्ट ध्यानात घ्या, मासे पकडणं इतकं काही सोपं नसतं बरं. ध्यान देऊन ऐका. फिशिंग इज अन आर्ट. हा काय कळलं तुला? म्हणजे फिशिंगचे प्रकार 8. तुझ्या डोक्यात पाठ घातली पाहिजे. अरे आर्ट म्हणजे कला. कला फिशिंग ही एक कला आहे. त्याने जीवाला शांती मिळते, अध्यात्मासारखा आनंद मिळतो, सुकून मिळतो. फिशिंग साठी तुम्ही आता सामान आणलेलं आहे. हो की नाही? कसलं सामान? अरे अरे आता तुम्ही काय माशांना प्रपोज मारून त्यांना जाडात अडकवणार आहे का रे? हे गड आणलेले म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही असं हे गल आणलेत आणि त्याच्यामध्ये अडकवायला म्हणजे हक्का नूडल आणलाय हुकन अडकवायला. तुझ्या धल्ल्याने हक्का नूडल आणले होते गडाला अडकवायला. अरे तिथे ना वर्म्स लावावे लागतात. वर्म्स म्हणजे असे छोटे छोटे किडे. ते गडाला लावायचे आणि गड असा पाण्यात सोडायच्या. मग त्या किड्यांना खायला मासे येतात आणि गडात अडकून जातात. हे बघा हे 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 बघा इकडे आहेत ना मी ऑलरेडी ते वर्म्स म्हणजे किडे लावून ठेवलेले आहेत खाली. आता मासा गडाला लागेल बुवा, पण त्यासाठी काय पाहिजे? धीर पाहिजे, संयम पाहिजे, पेशन्स पाहिजे. सब्र का फल मासा होता है. शांतता ठेवा एकदम. येणार येणार मासा येणार. काय आला आहे? मला मासा लागला. अरे बापरे तुझ्या गडाला मासा लागून गेला रे. अरे अरे कौरा इथे तोंडण फेच आयलंय वाटतं. शिशी बाबा सगळंच मासा बुलबुली जायले. एक मिनिट दाखड इकडे दाखड. त्यान बाय ना साबणाचे मासे घेऊन आले खरे तुम्ही दलिंदर. तरी मी विचार करतो एवढा वेळ झाला माझ्या गडाला मासा लागला आणि तुमच्या दोघांच्या गडाला मासा लागला रे. तू गुच्चूप बटा तू नेमन राय नाही तर तुझे दोन्ही कल्ले कापून टाकेन मी. मम्मी बसू कसा? अरे मी कल्ले म्हंटल रे कानाच्या इथे असतात ते. तुने बाय ना जीवशास्त्र शत्रू. तुला अवयवांची नावं पण माहिती नाही का रे? साबणाचे मासे घेऊन आले तुम्ही इथे. अरे किती डोक्याला ताण देता रे तुम्ही. मी इथे फिशिंग करायला आलो होतो. मला शांतता हवी होती, मनशांती हवी होती. तुम्ही नुसता बट्ट्या बोर्ड करून टाकला माझ्या फिशिंगच्या. आता आहे ना मला मनशांती पाहिजे आणि मनशांतीसाठी आहे ना मी इगतपुरीला जाणार. तिकडे जाऊन मी विपश्यना करणार. तुम्ही जर तिकडे दिसले ना मला तर तुमचे गडे दाबून टाकीन रे मी. भले का मग मी फाशीवर का लटकाना. काय नाही म्हणतो रे तो. तिकडे यायचं नाही तुम्ही. जवळ पण नाही यायचं नाही. अरे जाऊ दे ना. अरे मजाक केला आम्ही. एवढं काय सिरियस घेता? सोडा. वा 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 मस्त झाला परफॉर्मन्स. सुपर. सई हे खास श्याम दादासाठी आहे. आज तुम्ही जेव्हा नॉर्मल मराठीत बोललात तेव्हा ते रिफ्रेशिंग वाटलं आणि तुम्ही आज तोडलत. सुटला होता एकतर आणि ब्रिलियंट परफॉर्मन्स. ब्रिलियंट. खूप मजा आली. अरुणदा तुमची कधी कुठली काय रिॲक्शन येईल ह्याचा काही नेम नाही आणि तीच अनप्रेडिक्टेबिलिटी आम्हाला भयंकर आवडते.
तो मासा लागल्यावर पप्पा पप्पा काहीतरी केला, त्याला आम्ही खूप हसलो, खूप मजा आली. पॅडीदा ब्रिलियंट. तुमच्या दोघांच्या मॅडनेस समोर श्यामदादा एकदम टिकून आणि कडक परफॉर्म केलंय त्यांनी, त्यामुळे आज त्याला श्यामदादाला स्पेशल टाळ्या आणि स्पेशल कौतुक. खूप मजा आली, मस्त. प्रसादा. श्याम्या, वंडरफुल वंडरफुल. आयुष्यभर एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा हे दोघं तुझ्या बरोबर आहेत तेव्हा तेव्हा देर इज समथिंग फिशी. फार मजा आली, फार मजा आली. 2-3 फार उत्तम शब्द मिळाले या स्किटमधून. शब्दांचा भिकारी, जीवशास्त्र शत्रू, गोस्वामी सर. कमाल 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 होती ती वोकॅब्युलरी जी होती, जो शब्दसंग्रह वापरलास तो फार अप्रतिम होता. वंडरफुल, खूप मजा आली, एन्जॉय. ह्या स्किटमध्ये प्रणय आणि मासा असं दोन्ही होतं, त्याच्यामुळे मी प्रणय क्रीडा करणारा मासा करून दाखवण्याची इच्छा आहे माझी. तुमची परमिशन असेल तर प्लीज. वा वा. स्वानंदी, रोहित, सिंगिंग स्टार, गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे ह्या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला बघतोय. रोहित, तुला अशी शिष्या मिळाली, इतकी टॅलेंटेड, तू काय सांगशील? मला जेव्हा कळलं होतं की स्वानंदी टिकेकर माझ्याबरोबर पार्टिसिपंट पार्टनर म्हणून असणार आहे, तेव्हा माझे 2च प्रश्न होते. एक, ही कशी गाते मी ऐकलं नाही आहे, आणि दुसरी म्हणजे ही मला उभं करेल का. कारण मी किस्से ऐकले होते. व्हॅलिड क्वेश्चन. तर फ्रँकली स्पीकिंग आत्ता जेव्हा मी ओळखतोय आणि आत्ता जेव्हा मी सगळ्या गोष्टी, आमचे आत्ता 4 एपिसोड झाले, त्यामुळे 4 एपिसोड नंतर मला असं जेन्युअनली दिसतं की कितीही मागे वलय असलं तरीही स्वानंदी ही नेहमी फक्त स्वतःच्या गाण्यावर आणि स्वतःच्या ॲक्टिंगवर बिलीव्ह करून पुढे आली आहे. ही फार जेन्युअन आहे आणि गाणं मला सांगायची गरज नाही आहे हिला, कारण हिला गाणं कळतं. सो आय गेस वी आर हॅव्हिंग फन अँड लेट्स सी की कॉम्पिटिशनमध्ये काय होतं, कारण लई तगडे पार्टिसिपंट आहेत.